मी नाही सांगत असं शास्त्र सांगतं ना. साधू महात्मा लोक सांगतात आणि ते खरं काय खोटं ते मला माहिती नाही, कारण मी तेवढा अभ्यास केलेला नाही. आणि विशेष म्हणजे असं आहे की कोणत्या नदीचे पुराण नाही आहे. तुम्हाला यमुना पुराण लागणार नाही, गंगा पुराण लागणार नाही, जेवढ्या नदी आहेत त्यांचे पुराण लागणार नाही. फक्त एकच नदी, एकमेव नदी अशी की फक्त तिचीच परिक्रमा होते, दुसऱ्याची कोणत्या नदीची परिक्रमा होत नाही. हे शास्त्र सांगतं, बाकीचे महात्मा सांगतात, महात्मा सांगून गेले. आता तुम्ही या वारकरी संप्रदाय असेल तर त्याच्यात उल्लेख केलेला आहे बऱ्याच लोकांनी. ही अशी आख्यायिका आहे. मी खोटा विसरू शकतो कारण मी एवढा हे नाही आहे, ज्ञानी नाही आहे. खाली मटकं आहे, खाली मटकं जबरदस्त वाचतं का नाही? खाली मटकं वाचतं ना जबरदस्त, त्याच्यातला मी खाली मटका आहे म्हणून जबरदस्त वाचतो. हे तुमच्या माझ्या सारख्यांना मुलाखत घेतो, त्याच्यातलं काही माहिती पडते ते तुम्हाला सांगून दाखवतात. बरं का डॉक्टर साहेब, मार्कंड ऋषीचं चरित्र वाचलं. त्या चरित्रामध्ये बघा आता आला उल्लेखाचा, परिक्रमाचा उल्लेख आला. त्यांनी 14 वर्ष आणि काहीतरी महिने काहीतरी दिवस केलेली. आम्ही तिथं दर्शनाला गेलो, ते चरित्र आणलं, ते वाचलं आणि तेव्हापासून माझी इच्छा झाली का आपण पण अजून हातपाय चांगले परिक्रमा मायाची करावं. आणि त्या हिशोबानं मायाने योग घडून आणले. आलो एकादशीच्या मुहूर्तापासून आम्ही परिक्रमा सुरू केली आणि खूप चांगले अनुभव पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले. नाही असे अनुभव येतात ना, एवढे अनुभव येतात की ते मी वर्णन करू शकत नाही तुम्हाला. की प्रत्येक व्यक्तीने जे मागितले ते आई परिक्रमात असताना देते. म्हणजे आज आत्ता मागितलं नाही लागलीच देते. आता कालचं उदाहरण सांगतो. एका बाबाने अशी इच्छा केली की मी ऐकलंय की आमच्या या परिक्रमेत असताना सर्वांच्या वस्तू चोरीला जातात. नाही ऐकून घ्या बाबा, ऐकून घ्या. त्याने एका रात्री इच्छा केली की सर्वांच्या वस्तू चोरीला जातात. मला तर असा काही अनुभव आला नाही म्हणे. दुसऱ्या रात्रीच्या ती वस्तू चोरीला गेली. धनाजाच्या आश्रम मध्ये 2 मैयाच्या वस्तू चोरीला गेल्या. तो इथं आला कालच. मी म्हणे आता इच्छा केली म्हणे की मी त्या अनुभव नाही घेतला, पण रात्री अनुभव आला म्हणे मला. माझे सर्व चोरून घेऊन गेले म्हणे. 200-250 रुपये होते ते पिशवीतले, ते काढले म्हणे. सर्व सामान विस्तार करून टाकलं म्हणे, इकडे तिकडे फेकून दिलं म्हणे. पण आईची कृपा म्हणे, पहा म्हणे 250 तर गेले म्हणे, 200-250 तर गेले म्हणे. पण माझ्या कोटात म्हणे एक 500ची नोट होती म्हणे, ती राहून गेली म्हणे. आणि मी दळगावचा बाजार करत असताना मला सुई दोरा काहीतरी सामान घ्यायचा होता, म्हणून मी बाजार करत असताना ती 500ची नोट काढली एक म्हणे. तर आश्चर्य म्हणजे अशी की ती एक न निघता म्हणे 2 नोटा निघाल्या त्याच्यात. किती निघाल्या? 2 नोटा निघाल्या. एक नाही 2 नोटा निघाल्या. आता याला काय सांगणार तुम्ही? परिक्रमेत असताना मी नुसतं विचार केला म्हणे तरी आई पूर्ण करते म्हणे. हे तर द्याव दे म्हणे, आणि माझी पहिलीच परिक्रमा आहे. आमचा रुपया गेला नाही. नाही आई म्हणजे इच्छा करत असताना पूर्ण करते. एकाने मागितलं म्हणे मला 12 दिवस होऊन गेलो म्हणे मी याच्यामध्ये परिक्रमेमध्ये. मला आई म्हणे मला हॉटेल सारखं जेवण पाहिजे, हॉटली सारखं जेवण पाहिजे. आता त्याला कुठून हॉटली सारखं जेवण आश्रमामध्ये मिळणार आहे? मिळणार आहे का? नाही मिळणार. त्या बादशाने जेवण केलं, मस्त तगडं जेवण केलं त्याने. पोळ्या वगैरे खात, फार आनंदाने खात होता तो. आणि मी असं त्याची मुलाखत घेत होतो. त्याने बोलला मी आत्ताच म्हणजे संध्याकाळी इच्छा केली की आई मला म्हणे मला हॉटलीसारखं जेवण हवंय. आता त्या एकट्याला हॉटलीसारखा अनुभव येतोय, एकट्याला. त्याने जेवण केलं आणि मला येऊन सांगतो की मैंने आज होटल में जैसा खाते हैं ना ऐसा खाना खाया. बोले मैया ने मेरे को ऐसा खाना खिलाया. बोले तुम्हें क्या पता है? बोले आता काय सांगावं त्याला, काय सांगावं त्याला, याला काय म्हणणार आपण? या असे आईचे अनुभव आहेत की त्याला तिथं म्हणतोय की चमत्कार नाही आहे, पण काहीतरी घडतं असं. आणि आई खरंच घडून घेते. म्हणून आई सांगते ना, आईची परिक्रमा एक वेळेस आयुष्यात आल्यानंतर एक तरी करावं. आणि साऱ्या वाटाणं साहेब मायाचाच गजर राहतो. नर्मदे हार, नर्मदे हार. कुठला विचार? तुम्हाला परत एक विनंती अशी करावी लागेल की परिक्रमेत असताना एक काम करा.
आईचं नाव हे ना बाहेर नका रटा आत पण रटा. असं जसं अमृत वेळेला पहाटे ऐकून घ्या, पहाटेचा टाइम असतो, ध्यानस्थ बसा, ध्यानात म्हणजे आईचं नाव घ्या. ती हे एक त्याचं डबल फलित होतं. तुम्ही परिक्रमेत असताना तुम्ही एक तर तुम्हाला विषय विकार जेवढं येत नाही जास्त, घरी असताना तर सर्व असतात, लोभ मोहंकार सर्व असतात, तिथं कमी असतं. म्हणून एक काम ते करा, ते कामाने भरपूर डबल फलित होईल त्याचं. तुम्ही करून बघा, त्याला फायदा होतो की नाही होतो. शारीरिक पण आणि मानसिक पण फायदा होतो त्याच्यात. एक वेळेस बघा, कारण नामाशिवाय पर्याय नाही. ही सर्व सृष्टी त्याची बनलेली आहे, नामाचीच बनलेली. मग तुम्हाला आज दर्शन देईल, लाईट स्वरूप, नाद स्वरूप. नाद आणि ज्योती हे त्याचे दोन प्रकार आहेत, त्याचं दर्शन होतं. आता पुढचे आई देवो ना देवो ते माझ्या, पण मी एक तुम्हाला सांगितलं खाली मटके भरपूर वाचतो. बाबाजी मी काही चुकलं असेल बोलण्यामध्ये मला माफ करा. साहेब तुमच्या मार्गदर्शन मला एवढं काही मी प्रेरणा मिळाली. ज्ञानी महात्मा नाही आहे, पण मला असं सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये दोन काम होतंय. एक तर तुम्ही नामाचं रटण तर होतं, पण हे काम करून बघा, आतून बघा, बाहेरून नाही, आतून. हे सर्व आत आहे. हे हरिमंदिर आहे, हे हरिमंदिर सर्व आहे. आई पण नाही, सर्व जे मागाल ते हरी आत आहे. चला ठीक आहे बाबा, नर्मदे हर. तुमच्या मुलाचं घेऊन फार आनंद वाटला आणि आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की तुमची जी इच्छा आहे, तुमची यात्रा आहे मंगलमय करो. नर्मदे हर.